नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण तयार करणार आहे श्रावण स्पेशल लाडू। पण लाडू कशाचे आपण तयार करणार आहे ते तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर कळणार आहे। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मैत्रिणींनो, आता आपण सुरुवात करणार आहे रेसिपीला आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर चला साहित्याकडे वळूया। तर हे बघा, आज आपण तयार करणार आहे बेसनाचे लाडू। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, ही आहे बेसन, चणा डाळीचं पीठ 4 वाटी, साखर घेतलेली आहे आपण 2.5 वाटी, तूप, बदाम, मनुके, काजू आणि 4-5 विलायची। तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी बेसन आणि साखर घेतली, त्याचं माप दिलेलं नाही आहे, सांगितलेलं नाही आहे। तर तुम्हाला सांगते की ह्या वाटीने मी 4 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे। पण माझ्या घरी गोड आवडतं, त्याच्यामुळे मी 2.5 वाटी घेतली। जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही 2च वाटी साखर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तर बघा मैत्रिणींनो, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, बेसन छान भाजून घ्यायचं आहे। इकडे बघा, आता आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई सुद्धा छान गरम झालेली आहे। तर आपल्याला बेसन कसं भाजायचं आहे, यामध्ये तूप घालायचं आहे, नंतर बेसन घालायचं, पण एकदम कमी पॉवरमध्येच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। एकदम फुल पॉवर करसाल तर ते लाडू कडवट लागतील, कडू लागतील। तर आपल्याला एकदम कमी याच्यातच बेसन भाजून घ्यायचं आहे, कमी पॉवरमध्ये। मी 4 चमचे तूप घातलेलं आहे यामध्ये। तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे बेसन भाजायला 15 मिनिटं लागलेले आहेत कमी पॉवरमध्ये। तर असं छान आता आपण भाजून घेतलेलं आहे, एकदम करपलेलंही नाही आहे आणि याचा सुगंध छान येतोय। आता आपण गॅस बंद करूया। हे तूप आहे आणि तुपामधून आपण बदाम तळून घेत आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण ड्रायफ्रूट तुपामधून तळून घेतलेले आहे, खायला छान लागतात। आणि आता ही साखर जी आहे आपण घेतली होती, ती साखर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। तर ही साखर आता आपल्याला बेसन पिठामध्ये, भाजलेल्या बेसन पिठामध्ये सोडायची आहे। तर चला ह्यामध्ये आपण साखर घालूया। आणि छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण साखर असे छान मिक्स करून घेतलेली आहे। बघा, सर्व बेसन आणि साखर एकजीव झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व मिश्रण या भांड्यामध्ये काढायचं आहे। तर हे बघा,
साखर आणि विलायची आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, ती यामध्ये आपण सोडूया. आणि हे तळलेले ड्रायफ्रूट छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे तूप आहे अर्धी वाटी, आपण तूप सोडूया यामध्ये. आणि छान मिक्स करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व साहित्य यामध्ये सोडलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे. थोडासा हबका मारल्याने झटपट लाडू वळतात. जास्त नाही, थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण पाण्याचा हबका मारून थोडंसं पाणी घालून छान याला झाकून ठेवलं होतं 5 मिनटं. आणि आता हे लाडू तयार करायसाठी तयार झालेलं आहे मिश्रण. तर आता आपण लाडू तयार करूया. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्वच्या सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे. आणि बघा किती छान झालेले आहेत आणि मऊसूत झालेले आहेत आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. पटकन कमी वेळातनी हे लाडू तयार होतात आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहेत आणि खायला एकदम चविष्ट अप्रतिम झालेले आहेत. तर तुम्हाला ह्या लाडवाचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट करत राहा आणि असे नवीन नवीन पदार्थ तयार करून खात राहा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.